नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। गुढीपाडवा निमित्त तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता सणानिमित्त गोड पदार्थ कोणाला आवडत नाही, तर मी तर गुढीपाडवा निमित्त पुरणपोळी तयार केली आहे। तुम्ही सर्वांनी तुमच्या घरी काही ना काही गोड पदार्थ नक्कीच बनवला असेल। तर पुरणपोळी घरच्या साहित्यात तुम्ही बनवली आहे, तर चला तर बघूया मी कशी बनवली आहे। चला, इथे मी वाटीने 3 वाट्या डाळ घेतली आहे। हिला छान 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। कुकरमध्ये आपण ह्याला शिजवून घेऊया। 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे मी, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर पाणी जास्त करा। मीठ व हळद टाकून ह्याला छान मऊ शिजूस तर तुम्ही हे शिट्ट्या काढा। आता मी तुम्हाला दाखवते, माझे पुरण थोडंसं कमी शिजलं होतं, डाळ कमी शिजलं होतं, पण ते नंतर जेव्हा मी गूळ ॲड करेल तेव्हा ते छान शिजूनच जाईल। आता 3 वाटीसाठी आपल्याला अर्धा गूळ टाकावा लागतो। तर जर 3 वाट्या आपली डाळ आहे तर तुम्हाला 1.5 वाटी गूळ इथे वापरावा लागेल। गूळ हा चिक्कीला जसा भेटतो ना तसा चिकट गूळ असला तरी चालेल, पण डार्क रंगाचा गूळ वापरू नका, नाहीतर पोळी तुमची डार्क रंगाची दिसेल। पिवळ्या रंगाची धमक पोळी दिसण्यासाठी पिवळासा रंगाचा गूळ भेटतोच बाजारात। तर पुरण इथे आता गूळ वितळला आहे व पुरण छान हाटून पण आलं आहे, छान शिजून आलं आहे। तर चाळणीच्या साहित्याने आपण त्याला छान चाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की ते मऊसर असं पुरण झालं आहे। इथे मी पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं, गहू आणि मैद्याचं पिठाचं पीठ मळून ठेवलं आहे। तर तुम्ही हवं तर फक्त मैद्याचीही पोळी बनवू शकता। आता एक लाडूसारखा गोळा घ्यायचा आहे आणि त्यात हे आपलं पुरण असं आपण भरून घेतो, त्या कचोरी भरतो त्याप्रमाणे भरून घ्या। जास्तीचं पीठ काढून टाका आणि असं छान हाताने त्याला सुरुवातीला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण सर्व बाजूने छान प्रमाणात पसरून येईल। आता छान हलक्याच हाताने आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे। जेवढी मोठी पोळी तुम्हाला बनवायची आहे तेवढी मोठी पोळी तुम्ही बनवून घ्या। तवा छान तापवायचा आहे, कडकडीत तापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली पोळी दोन्ही बाजूने छान हलका रंग येऊस तर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता क्षणभरातच माझी पोळी अशी टम्म फुगून आलेली आहे। तर तुम्ही तुमच्या घरी कोणता पदार्थ बनवला या गुढीपाडव्याला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा माझी पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली ती। तर ही पुरणपोळी मी घरच्या घरी बनवली आहे। व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।